नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या अन्नदाता बळीराजाला माझा सस्नेह नमस्कार। आम्ही बालाजी फाउंडेशन या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण सोयाबीन पिकावरील दुसऱ्या फवारणीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत, जी आपल्या पिकाला बुरशीजन्य रोगांपासून आणि किडींपासून वाचून निरोगी वाढते। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, सोयाबीन पिकाची दुसरी फवारणी अत्यंत महत्त्वाची असते। या काळामध्ये पीक फुलोरा अवस्थेत असते। याच वेळी बुरशीजन्य रोगांचा आणि विविध किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते। त्यामुळे योग्य औषधांची निवड आणि योग्य वेळी फवारणी करणं गरजेचं आहे। यासाठी आपल्याला फवारणीमध्ये पहिल्या क्रमांकावर घ्यायचे आहे बुरशी नियंत्रणासाठी अदामा कंपनीचे कस्टोडिया 30 मिली प्रतिपंप। अदामा कस्टोडिया हे एक उत्तम बुरशीनाशक असून यात अझॉक्झिस्ट्रोबिन अधिक टेबुकोनाझोल हे घटक असतात। हे सोयाबीनवरील प्रमुख बुरशीजन्य रोगांना उदाहरणार्थ धुरी, तांबेरा, पानावरील ठिपके इत्यादी प्रतिबंध करते आणि रोग पसरण्यापासून थांबवते। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला घ्यायचे आहे सिजेंटा कंपनीचे एम्प्लिगो 15 मिली प्रतिपंप। हे एक अळीनाशक आहे ज्यात क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल आणि लॅम्बडासायलोथ्रिन हे घटक असतात। हे सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या, शेंग पोखरणाऱ्या अळ्या, लष्करी अळी तसेच चक्रीभुंगा खोडमाशी या किडीवर सुद्धा प्रभावी नियंत्रण मिळवते। यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला वाढीसाठी अन्नद्रव्य आणि टॉनिक वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांबद्दल आपण बोलूया। ज्या ठिकाणी वाढ अतिरिक्त झाली असेल तिथे पिकांची अतिरिक्त वाढ थांबवून फुलधारणा वाढीकरिता आपण टाबोली किंवा प्रोसेस 40 6 मिली प्रतिपंप याचा वापर करू शकता। टाबोली किंवा प्रोसेस 40 हे एक उत्तम वाढ नियंत्रक असून ते अनावश्यक शाखीय वाढ थांबवून फुलोरा आणि शेंगांच्या वाढीस प्रोत्साहन देते, ज्यामुळे झाडाची ऊर्जा शेंगा भरण्याकडे वळते। या उलट ज्या ठिकाणी वाढ कमी झाली असेल, पिकांची वाढ कमकुवत असेल, तिथे आपल्याला शाखीय वाढीसोबत फुलांची संख्या वाढीसाठी आपण मल्टीप्लेक्स कंपनीचे समरस किंवा टाटा कंपनीचे टाटा बहार 50 मिली प्रतिपंप यापैकी एकाचा वापर करू शकता। समरस किंवा टाटा बहार हे एक नैसर्गिक वाढ उत्तेजक आहे जे पिकाच्या चयापचय क्रियांना गती देते, शाखीय वाढ आणि जोमदार फुलांची संख्या वाढवण्यासाठी मदत करते। समरस किंवा टाटा बहार यापैकी आपल्याला कोणतेही एकच उत्पादन वापर करावा, दोन्ही एकत्र वापरू नका। यानंतर आपल्याला पिकांची पोषण मूल्य संतुलित ठेवण्याकरिता यारा रेक्झिलॉन किंवा मल्टीप्लेक्सचे प्रो किसान 25 ग्रॅम प्रतिपंप घ्यायचे आहे। हे एक चिलेटेड मायक्रोन्यूट्रन मिश्रण आहे जे पिकाला फेरस, झिंक, मॅग्नीज आणि बोरॉन यासारखे आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य सहज उपलब्ध करून देते, ज्यामुळे फुलांचे रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी मदत होते। तर शेतकरी मित्रांनो, ही होती सोयाबीन पिकावरील दुसऱ्या फवारणीबद्दल सविस्तर माहिती। योग्य वेळी आणि योग्य औषधांची फवारणी करून आपण आपल्या सोयाबीन पिकाला निरोगी ठेवू शकता। आणि लक्षात ठेवा, शेतीमध्ये नियोजन आणि योग्य तंत्राचा वापर यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा आणि आम्ही बालाजी फाउंडेशन चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत राम राम, जय जवान, जय किसान।